आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। मिरज येथे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमास अटक। अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या आदेशानुसार आणि गोपनीय माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अभिजित विलास लोहार, वय वर्ष 31, राहणार गल्ली नंबर 2, खोतनगर, मालगाव हा त्याच्या घराजवळ उभा असलेला निदर्शनास आल्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित अभिजित लोहार याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या गॅस भरून विक्री करत असल्याचे कबूल केले। या पत्र्याच्या शेडमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटार व रेग्युलेटर, 5 घरगुती वापरण्याचे गॅस सिलेंडर असा एकूण 21,750 रुपयांचा मुद्देमाल निदर्शनास आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सदर साहित्य जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले। आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला। या कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप तळेकर, पोलीस हवालदार बसवराज शिरगुप्पी, अमोल एदारे, बाबासाहेब माने, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, अतुल माने, पोलीस नाईक रणजित जाधव, पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे इत्यादींनी भाग घेतला। विशेष बाब, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या वतीने सदर अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमांवर झालेली कारवाई पाहता याबाबतची माहिती मिरज पोलीस स्टेशनला माहीत नव्हती का, हा जनतेतून प्रश्न विचारला जात असून अशा अनेक ठिकाणी अवैधरित्या गॅस रिफिलिंगचे सेंटर राजरोसपणे मिरजेत सुरू असल्याची चर्चा जनतेतून होत आहे। मिरजेतील या अवैध गॅस रिफिलिंग ठिकाणावर पोलिसांच्या वतीने कार्यवाही का करण्यात येत नसावी असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे। या अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमांच्या बरोबरच यांना बेकायदेशीररित्या पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सी धारकांवर कारवाई करण्यात येणार का, हाही प्रश्न जनतेतून विचारला जात आहे की निव्वळ कारवाईचा फास करून इतर कार्यवाही गुलदस्त्यातच राहतील का, अशा प्रकारचा प्रश्न जनता विचारत आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।